क्रिकेट आहे, कारण की या 40+ क्रिकेटमध्ये जे जे खेळाडू खेळत असतील ना, तब्बल कमीत कमी 15 ते 20 वर्षाचा अनुभव घेऊन येत आहेत. आणि ज्या प्रकारे उल्लेख केला गेला आहे इलियासच्या माध्यमातून, वयाच्या 56व्या वर्षात ज्या प्रकारचं फिटनेस आणि ज्या प्रकारचा ॲथलेटिझम पाहायला मिळतंय, खूप सारं कौतुक आहे. आणि ज्या प्रकारे जर पाहायला गेलं, या भर उन्हात या वयात क्रिकेट खेळणं आणि त्या लेवलचं क्रिकेट खेळणं म्हणजे कॉम्पिटिटिव्ह लेवलचं क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा आता विनंती करतोय, सामन्याला सुरुवात करायची आहे. यस, भंडारी 11 इथं इथं एका मिनिटात जर हा पहिला चेंडू पडला गेला नाही तर पॅनल्टीला सामोरे जावे लागेल, असं मात्र ताकीद दिली जाते. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सुचवलं जाते. येत्या 1 मिनिटात जर हा पहिला चेंडू हाताळला गेला नाही तर आपल्याला 2 धाब्याची पेनल्टी लगावण्यात येईल, अशी ताकीद दिली जाते. आम्ही टायमर ऑन केलंय. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सांगतोय की कुठलाही लाईव्ह सपोर्ट, कुठलाही रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. प्रत्येक खेळाडू जे खेळत आहेत ते तालुक्यातील असतील. जर ते तालुक्याबाहेरील असतील तर त्या संघाला मात्र या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल, या गोष्टी दखल घ्यायची आहे. तर प्रत्येक खेळाडू हा तालुक्यातील असावा, या गोष्टीकडे दखल घेणं महत्त्वाचं आहे. माझ्या मते तरी टॉस उडून घेण्याच्या अगोदर या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. कुठलं व्हेरिफिकेशन असेल, कुठला आक्षेप असेल, तो टॉस होण्या अगोदर या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे. मैदानात गेल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी घडणं हे कितपत योग्य आहे हे मात्र कोणास ठाऊक. कारण की चांगल्या षटकांचे सामने होणं हे मात्र आयोजकांचा कल आहे. मागच्या 2 दिवसापासून चांगल्या षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळालेत. कारण की एकंदरीत कुठल्या स्पर्धा जर पाहिल्या तर येस, पंच थोडं ऑब्जेक्शन आहे, त्यामुळे थोडा व्यत्यय जातोय. त्याच गोष्टीचा उल्लेख करत होतो मी की जे काही आक्षेप आहेत, जे काही ऑब्जेक्शन्स आहेत, ते टॉसच्या अगोदर होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की टॉस उडवल्यानंतर आक्षेप घेणं, ऑब्जेक्शन घेणं कितपत योग्य आहे. कारण की आपण हे संघ जर पाहिले, ज्या प्रकारे उल्लेख केला दोन्ही संघांनी, दोन्ही कर्णधारांनी, आणि त्याचप्रमाणे आयोजकांनी सुचवलं आहे आम्हाला की टॉसच्या नंतर कुठल्याही ऑब्जेक्शन स्वीकारला जाणार नाहीये. जे काही ऑब्जेक्शन असेल ते टॉसच्या अगोदर क्लिअर करून घ्या. गोलंदाज सज्ज होता, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत पोहोचलं नाही आम्हाला. भंडारी 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्या प्लीज. भावेश आला गोलंदाजी मार्कवर. पाच षटक सामना टाइमरला सुरुवात होते. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटात हाताळली गेली पाहिजे.
अन्यथा 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये आणावं लागेल. पहिल्या चेंडूवर इथे मात्र प्रहार केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. तिकडे कुठलं क्षेत्ररक्षक नाहीये. केला गेलाय पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर. येतोय पहिल्या चेंडूवर दमदार दर्जेदार चौकार. Solo. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला फटका. चेंडू चाललाय पॉइंटच्या डोक्यावरनं. वन बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चौकार आला होता. त्यानंतर पॉइंट रिजनच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक बाउंड्रीज लागतायत. यावेळी तिसरा उशाफल मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिजनला. वन बाउन्स टू बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिथे. डीप मिड विकेट धाव मारलेली फिल्डरनी चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला. 2 धावा अडवल्या आपल्या संघासाठी. धाव संघ जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. महत्वाच्या 2 धावा वाचवल्या गेल्या. बॅक टू बॅक ऑलमोस्ट 3 चौकार आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. चौथा चेंडू घेऊन सज्ज. यावेळी विकेट केलेला फटका. लॉंग ऑफचा फिल्डर इंटरेस्टेड आणि कुठली चूक नाही. विकेटचं पतन. पहिल्या 2 चेंडूवर चौकारानंतर बॅक टू द पवेलियन. नंबर 3 चा फलंदाज मैदानात दाखल होतोय. श्रीकांत स्वतः कर्णधार दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याचे सुरुवात चांगली झाली होती फलंदाज संघाची. त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतो तो गोलंदाज भावेश. 2 चेंडूवर चौकार आले. त्यानंतर चौकार अडवला गेला. त्यानंतर थोडासा मनात कॉन्फिडन्स वाढला गेला गोलंदाजाचा सुद्धा. आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर विकेटचं पतन. 5वा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज भावेश. स्ट्राइक एंडवर श्रीकांत. ओव्हरऑन व्हेरिएशन पद्धतीने टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. कमबॅक होतोय गोलंदाजाचा. कॉन्फिडन्स वाढतोय. वारंवार चांगली गोलंदाजी होते पहिल्या 2 चेंडूच्या नंतर. यावेळी सफल होऊन भिरकवण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला ऑन साइडला. एकच धाव मिळेल. 1 धावेने षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचते 1 गडीच्या मोबदल्यात 11 धावा.
गोलंदाजाचं नाव संघाचा दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज संतोष. पहिल्या षटकात चांगली कामगिरी झाली होती पहिल्या 2 चेंडूवरती, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. दुसरं षटक मार्गस्थ, फलंदाजी मार्कवर कर्णधार श्रीकांत. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, बॉल थोडासा स्विंग मिळाला बॉलला, निर्धाव चेंडू, चांगल्या चेंडूची सांगती समाप्त. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, पोहोचला पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावेसाठी. थँक्यू डीजे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला होता, दुसऱ्या चेंडूवर पण चांगली कामगिरी झाली होती, पण फलंदाजाने यावेळी जजमेंट घेतला आणि बॉलला धाडून दिला. पुन्हा एकदा यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावेसाठी बॅक टू बॅक षटकार. Standing, or show me you could be the one who give it again. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आला होता, त्यानंतर बॅक टू बॅक हल्ला बोलला जातोय. बॅक टू बॅक 2 षटकार लागतायत ते श्रीकांत यांच्या बॅटीतून. यावेळी तिसरा सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता, जरासा उचली घेऊन एसटी रक्षकाच्या हातात विसावला चेंडू, निर्धाव चेंडू, कमबॅक पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ संपतो दुसऱ्या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 गडीच्या मोबदल्यात 23 धावा. यावेळी अजून ड्राईव्ह केलेला चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हर रिजनला, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. चांगला चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केला गेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावफलक्यात वाढ, धावफलक जाऊन पोहोचते 25 वर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मार्गस्थ. यावेळी गुडलिनवर बॉल होता, डिफेन्स केला बॉलला, एकच धाव मिळेल, 1 धावेने षटक संपते, धावफलक जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात 26 धावा. I wanna see you wine like Rihanna, get on up on the bum diggy diggy bum bum. She burn it up like the summer. She turn me on with a bum diggy diggy bum bum. You got me like crazy, but you're calling me. With a bum diggy diggy bum bum. You got me like crazy, but you're calling me. बॉलर नेम दोन षटक संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत 26 धावेवर. मागच्या षटकात
15 धावा खर्च केल्या गेल्या गोलंदाज संतोष कडून. नक्कीच कुठेतरी धावफलक थांबवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजी संघाचा, कारण की धावफलक जे पाहिलं ते 13च्या सरासरीने धावत आहे. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो तो पप्पू. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅटिंगची गडा लागून चेंडू झाला शॉर्ट थर्डमॅन रिझनला. तो क्षेत्ररक्षक अडून फेकेल तोपर्यंत एक धाव मिळेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, चेंडू बॅट मध्ये आला नाही. बॅटीची कडा लागून शॉर्ट थर्डमॅन रिझनला चेंडू विसावला. एकच धाव. फलंदाजी मार्कवर येतोय तर रवी. 12 चेंडू नंतर त्याला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली खेळायची. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय गली रिजनला. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की एक बाजूने धावा वाहत होत्या आणि त्या धाव्यांना रोख लागला गेला आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2च धावा मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज पप्पू कडून. थोडासा कॉन्फिडन्स आला असेल मनात की पहिले 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले गेलेत, तिसरा चेंडू कशा पद्धतीने हाताळतील. स्ट्राइक एंडवर श्रीकांत. यावेळी शबलहून बिरकावलेला चेंडू, चेंडू चाललाय फाईन लेग रिजनला. तिथे मिसफील्ड होते आणि मिसफील्डच्या चालता येतोय चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी होत होती पप्पू कडून, पण तिथे थोडीशी मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या चालता चौकार लागला गेला. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. निर्धाव चेंडू. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात पप्पू. चांगली गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिचिंग केला. चेंडूला अतिरिक्त उचल येऊन एष्टी रक्षकाच्या हातात विसावला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगती. यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडूचं उत्तम होतेच, त्यानंतरचा चेंडू सुद्धा चांगला होता. तिथे मिसफील्ड झाली. त्यानंतरचे 2 चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करून टाकताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला धाव फलक जर पाहिलं जाऊन पोहोचतोय 1 गडीच्या मोबदल्यात 33 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा फिल्डर इंटरेस्टेड आणि जेल टिपतोय. मोठा धक्का लागतोय नैतिक 11 संघाला. श्रीकांत बाद. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना तेरी टाइट फिस, तेरी टाइट फिस, तेरी टाइट फिस, तेरी टाइट फिस, अबिस अबिस फिस फिस. 33. 32. तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 2 गडीच्या मोबदल्यात 32 धावा. मोठा धक्का लागला मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. श्रीकांतला परतावा लागला तंबूच्या आसऱ्याला आणि श्रीकांत यांची जागा भरून काढण्यासाठी येतो नंबर 4 चा फलंदाज मेहमूद. बॉलर ने प्लीज.
संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकताना भावेश येतोय. स्ट्राईक एंडवर पाहिलं तर रवी एका बाजूने झुंज देत आहे. चौथं षटक मार्गस्थ. फिल्डिंग जर पाहिली तर 4 क्षेत्ररक्षण ऑन साइडला बाउंड्री लाईनवर तैनात. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षणला बीट करून चेंडू जाईल डाऊन द ग्राउंड चौकारासाठी. कमॉन डीजे. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू गेला डाऊन द ग्राउंड चौकारासाठी. यावेळी फुलटो चेंडू होता. मिस केला चेंडू आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळेल. निर्धाव चेंडू होता. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली एसटी रक्षकाकडून आणि एक धाव मिळेल 22च्या स्वरूपात. एक धावाने धाव फलकात वाढ. धाव फलक जाऊन पोहोचेल ते 37 धावावर. आणि जे ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. ड्राईव्ह केलेला चेंडू ऑन साइडला मिड विकेटचा फिल्डर आहे तो चेंडू वरती. एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर. चौथा चेंडू या षटकातला मार्गस्थ. रवी येतो स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा. यावेळी ऑन साइडला बॉल होता. पंच आपल्याकडे वळतील. पंच एक्सरसाइज करतील. वाईटचा इशारा पंचांकडनं. स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू ऑन साइडच्या बाहेर चेंडू पडला आणि वाईटचा इशारा आला पंचांकडनं. यावेळी मोठा फटका. चेंडू चाललाय काव कॉर्नरच्या रिजनला 6 धावेसाठी. कमॉन डीजे. सावन में लग गई आग दिल मेरा. सावन में लग गई आग दिल मेरा. मोठा फटका येणं गरजेचा होता आणि मोठा फटका आला. ज्यावेळी मोठ्या फटक्याची गरज होती त्याच क्षणी आलाय. पुन्हा एकदा यावेळी मिड विकेटच्या रिजनला 1 बाउंस चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू या षटकातला. पहिले 3 चेंडूवर बांधून ठेवलं होतं फलंदाजाला ना. त्यानंतर फलंदाजांनी हल्ला बोललाय. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय. एकच धाव मिळेल. एक धावेशी षटक संपते. धाव फलक जाऊन पोहोचते ती 50 धावा. हाफ सेंचुरी कम्स अप. मैंने ऐसा तो नहीं कहा था. अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है. अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है. अरे आँख जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है. मुझे जानती है तब से ये मानती है तब से. मैं भी इससे चोरी छुप चाहता हूँ तब से. दिल में ये मेरे बस गई. अरे राफ्ता राफ्ता देखो आँख मेरी लड़ी है. थँक्यू डीजे. बॉलर नेम
सुरेश येते गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी धावफलक जे पाहिलं 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा. मागच्या षटकामध्ये चांगला हल्ला बोलला गेला रवी यांच्याकडून. गरज होती मोठ्या फटक्यांची आणि ते गरज पूर्ण करून संघासाठी. यावेळी फुल टो चेंडू मिड विकेटचा क्षेत्ररक्षण इंटरेस्टेड आणि त्याच्या बाजूनी त्याला बीट करून चेंडू जाईल. वन बाउंस चौकार. सलाम ले उड़न खटोला और बीन बजाती हुई नागिन. Shake your body, girl. नक्कीच पहिला चेंडू फुलटॉस होता. आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला आणि बॅट्समनच्या रीडर मध्ये चेंडू आला आणि वन बाउंस चौकार. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. बॅट्समन बीट झाले आणि निर्धाव चेंडूची सांगती. यावेळी पुन्हा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लो फुलटो चेंडू क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचे चालता 2 धावा पूर्ण. चांगली गोलंदाजी होत होती. थोडीशी हलकीशी मिसफिल्ड झाली आणि फलंदाजांनी त्याचा पूर फायदा उचलला आणि 1 धावाला 2 धावात कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. धावफलक जर पाहिलं 56 धावा. शेवटचे 3 चेंडू येणारे बाकी या षटकातील. यावेळी शबलून खेळलेला फटका. चेंडू चाललाय फाईन लेग रिजनला. वन बाउंस चौकार. कमांड डीजे. आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच भी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी. थँक्यू डीजे. गरज होती अशी खेळीची, एक इम्पॉर्टंट खेळीची गरज होती आणि तशीच खेळी करताना पाहायला मिळतो आपल्या रवी एका बाजूने झुंज देताना. 5वा चेंडू हाणामारीचा षटक आहे. अजूनही 2 चेंडू येणारे बाकी या षटकातील. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अडवून फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. धावफलक जर पाहिलं धावफलक जाऊन पोहोचते 62 धावेवर 2 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून केलेला फटका. चेंडू झालाय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि या चौकार. डीजे
धाव फलक जर पाहिलं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 66 धावा आणि 67 धावांचं आव्हान दिलं आहे ते भंडारी 11 संघाला. पाच षटकामध्ये 67 धावांचं आव्हान दिलं आहे ते भंडारी 11 संघाला आणि त्यात एक महत्वपूर्ण काम केलं ते रवीने. फक्त 11 चेंडूमध्ये 28 धावा केल्या आणि चांगली फिनिशिंग करून दिली आपल्या संघाला आणि एक फायटिंग टोटल म्हणून पोहोचवलं. पण एकंदरीत पाहायला गेलं ना ज्या प्रकारे फलंदाजी केलं रवीनं संपूर्ण इनिंग मध्ये जर पाहिलं तर फक्त एकच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तब्बल 11 चेंडूला सावळे जाताना नाबाद 28 धावा केल्यात त्यानं. म्हणजे याचा अर्थ संपूर्ण कंट्रोल त्याच्या फटक्यांवर होता. ज्या प्रकारे शॉट सिलेक्शन राहिलंय त्याने इनफिल्डचा पूर्णपणे फायदा घेतलाय. फील्ड प्लेसमेंट कशा प्रकारे केली गेले त्या प्रकारे आपले स्ट्रोक कन्वर्ट केलंय आणि त्यामुळे जर पाहिलं शेवटच्या क्षणी आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. आणि 67 धाबांचा पाठलाग करत असताना आता मात्र महत्वाचं असणार आहे कुठेतरी सलामीची फलंदाजी आणि त्या सलामीची फलंदाजीसाठी जर पाहायला गेलं ना तर आता आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आत प्रस्थान करताना दिसत आहेत. ऑडी आणि रुपेश अशी जोडी मैदानाच्या दाखल होते. पाच षटकामध्ये 67 धावांचं आव्हान आहे भंडारी 11 संघाकडे. त्यांच्याकडे सुद्धा अनुभवी खिलाडी आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर एक्सपिरियन्स बॅटर ऑडी आणि दुसऱ्या बाजूला रुपेश. दोघांकडे ॲबिलिटी आहे मॅच जिंकवण्याची. एक्सपिरियन्स आहे 15-20 वर्षांचा. एक्सपिरियन्सला झोकतील इथे. नैतिक 11 ने आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. यापुढील सामना जर पाहिला तर आपण पाहणार आहोत मैत्री पालघर बनाम या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र भिडंत देणार आहे. त्याचप्रमाणे जे संघ उपस्थित झाले असतील त्या संघांना विनंती आहे आपली उपस्थिती दर्शवायची. गोलंदाजाचं नाव श्रीकांत येतोय. स्वतः कर्णधार ज्यांनी सुरुवात करून दिली होती फलंदाजी करताना त्याच्यानंतर मात्र काही अंशी कमी पडला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर यायला पहिला चेंडू जर पाहिला अचूक टप्पा अचूक मारा अचूक लेद इम्पॅक्ट यागडीला जर पाहिला सर्वस्व पाहायला मिळालंय. यावेळी दुसऱ्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा लागते. एसटी रक्षक कुठली चूक न करता जेल टिपतोय. विकेटचं पतन रुपेशला परतावं लागते तंबूच्या आसऱ्याला. कमॉन डीजे. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट. शगनादी रात रात सजनाची हॉट हॉट. नैना विचू सजना दे लाए जावा
नक्कीच मोठा धक्का लागला आहे. नंबर 3चा फलंदाज मैदानात दाखल होतोय विशांत. मोठा धक्का लागला, चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या रिजनला, बॅटीची घडा लागून एसटी रक्षकाच्या हातात जेल टिपला गेला. चांगली गोलंदाजी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळते आपल्याला इथे. यावेळी ब्लॉकर मध्ये चेंडू होता, ड्राईव्ह केलेला चेंडू ऑन साइडला, रनआउटची संधी. चांगला थ्रो होता, मिस केला थ्रोला. संघाचं खातं खोलते श्री गणेश होते धाव फलक्याला. 1 धावेने आता स्ट्राईक एंड वर येतोय तो फलंदाज वाडी. या बॅटिंग लाईनअप दिले एक एक्सपिरियन्स खेळाडू जो पाहायला मिळतो आपल्याला. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी होती, चेंडूला ड्राईव्ह केला गेला, ऑफ साइडला रनआउटची संधी. आणि हे काय घडते, अजूनही एक धक्का रनआउटच्या स्वरूपात. एका षटकात 2 धक्के. से भी तेज कोई कर सके जो बैठ नाचो, अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो, मिट्टी जो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो. हाँ जा छोरे, हाँ जगोरे, हाँ जा छोरे, नाचो 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 वीर नाचो, नाचो 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 यार नाचो, नाचो 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 कच्ची कैरी जैसा खट्टा नाचो, नाचो 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 बिच्छू काट लागे ऐसा नाचो. नंबर 4चा फलंदाज आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे किरण. अजूनपर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि एकच धाव फलकर आणि 2 गडी. आणि यावेळी कट केलेला चेंडू पॉइंट रिजनला, चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळाला आपल्याला. पॉइंट रिजनला 1 बाउन्स, कट केलेला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपतोय, एकच धाव फलकावर लागली जाते आणि 2 गडी सुद्धा टिपले जात आहेत. एकंदरीत पाहायला गेलं ना, ज्या प्रकारे श्रीकांत गोलंदाजी केले अति चांगल्या टप्प्यावर आणि कंट्रोल दाखवला, आणि इकडला मात्र ड्राईव्ह केला जातो, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या दिशेनं. 1 धाव मात्र अर्जित केली जाते आणि एका धावेने मात्र षटक क्रमांक 1 संपतय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर पाहिला तर 2 धावा पाहायला मिळतात 2 गडीच्या मोबदल्यात. 67 धाव्याचा पाठलाग करता आपण पाहतोय भंडारी 11चा हा संघ. एकंदरीत पाहायला गेलं 5 षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहिली तर 2 धावा. आता अजूनही येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 65 धाव्यांची गरज आहे. बॉलर नेम काय, दुसरं षटक घेऊन मार्गस्थ सचिन गोलंदाजी मार्कवर. आता येणारे 24 चेंडू मध्ये 65 धावांची गरज, तब्बल 16ची सरासरी गाठावी लागेल. 16च्या सरासरी खेळणं इतकं सोपं तर नसेल, पण नामुमकिन पण नसेल, कारण की क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकते. पहिल्या षटकात चांगली कामगिरी केली, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळाले. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ती बिरकावण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा लागून चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजूनपर्यंत नैतिक 11 संघाकडनं. चांगली गोलंदाजी, मोठा फटका खेळून देत नाही आहे फलंदाजांना.
यावेळी पुन्हा एकदा गुड लाईन वर चेंडू होता, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्यांच्या डोक्यावरनं हॅलो 6 धावेसाठी मोठा फटका अनिवार्य होता, फटका गरजेचा होता आणि परफेक्ट टाइमला आलाय. तर त्याचप्रमाणे जर पाहिली मान्यवर उपस्थित होत आहेत सन्माननीय श्री अभिजित सांगळे साहेब तालुका समन्वयक वसई विधानसभा, त्याचप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष शिववाहतूक सेना, अधिक कसं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम साहेब. कारण की मान्यवर आणि मान्यवर म्हटल्यावर अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे. त्यांना मात्र लगेच ज्यावेळेला कळालं आमच्या आयोजकांना लगेच त्यांना रिसिव्ह करण्यासाठी दाखल झालेत. वॉर्म वेलकम सर, आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आयोजकाच्या वतीनं. आपण पाहताय सन्माननीय श्री अभिजितजी सांगळे साहेब यांचं मात्र आगमन झालंय व्यासपीठावर या दुपारच्या सत्रात. महत्वाचं सहकार्य राहिलंय त्यांचं या स्पर्धेसाठी आणि मात्र वेळेत वेळ काढून आजच्या दिवसात जर पाहिलं त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. अति चांगला रोमांचक सामना मैदानाच्या आज सुरू आहे. तिथे पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर आता षटक क्रमांक 2 मैदानाच्या सुरू आहे. आणि मात्र ॲडवेला थोडासा चार्जअप करतोय. बॅक टू बॅक बाउंड्री झालेल्या आहेत. एक षटकार चौकारानिशी स्कोर कार्ड जर पाहायला धावून पोहोचतोय ते म्हणजेच 13 या आकड्यावर अवांतर धाव आउटसाइड ऑप्शनचा मारा केला गेलाय. सन्माननीय श्री अभिजितजी सांगळे साहेब यांचं मात्र आगमन झालंय. तालुका समन्वयक वसई विधानसभा, प्रदेश उपाध्यक्ष शिववाहतूक सेना, मुलाचं सहकार्य लागलंय त्या स्पर्धेसाठी आणि वेळेत वेळ काढून मात्र आज त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. 40+ संघ आपण मैदानाच्या आत पाहतोय. आणि मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, फटका फसलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, स्वतः गोलंदाज करताय चूक. मिस टाइम स्ट्रोक कन्वर्ट केला गेला तर बॅटची टॉपेज लागली होती, स्वतः गोलंदाज झेल खाली आले होते, पण मात्र शेवटच्या क्षणी जर पाहिलं गेलं ना तर मात्र हा झेल सुटतोय. संधी निर्माण केली गेली होती, त्या संधीचं सोनं मात्र साधता आलेलं नाहीये. कारण की म्हटलं जातं ना, जो संधी निर्माण करतो तो कर्मवान आणि जो संधीचं सोनं करतो तोच खरा भाग्यवान. संधी निर्माण केली गेली होती, कर्म केले गेले होते, पण मात्र शेवटी नशिबाची साथ ही मात्र ऑडीच्या सोमवेत आहे. आणि ज्या ज्या वेळेला संधी प्राप्त होते, जीवनदान प्राप्त होतं, त्याच वेळेला मात्र फलंदाज रौद्र रूप धारण करतात. आणि तसंच मात्र आता संधी प्राप्त झाले या फलंदाज ऑडीला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा क्रॉस ब्रेड फटका अटेम्प्ट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, फुटवर्कचा अभाव जाणवतोय. स्कोर कार्ड जर पाहिला 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 14 धावा 67 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय भंडारी 11चा संघ. तू होगी 1 2 2 ओ कुड़िए 1 2 2 ओ हो गई मुंडे दी पतंगा वारीगी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू करदी जे मैं क्वीन साडी विक्टोरिया तू कंटी बिग वैन दी पूरा लंडन ठुमकदा ओ जदों नचे थँक यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं, सगळ्या रसिकांचं, प्रेक्षकांचं, संघांचं आणि खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतोय. शनिदेव कृपा टेंबीपाडा क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहताय शनिदेव चषक 2024
स्कोर कार्ड जर पाहिला तर 14 धावा आहेत फक्त धाव फलकावर आणि आता मात्र थोडा दबावाखाली आहे तो म्हणजेच भंडारा 11चा संघ कारण की 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 14 धावा 67 धाव्याचा पाठलाग करताना पहिलं षटक ज्या प्रकारे शिकांना हाताळलं होतं अति चांगली छाप सोडली होती त्यानं आणि पुन्हा एकदा मात्र स्वतःला प्रमोट करतोय कर्णधार आणि म्हटलं जातं कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम दी फ्रंट कप्तान नेहमी नेतृत्व करत असतो आपल्या संघाचं ते नेतृत्व मात्र स्वीकारल्यानंतर ती कामगिरी बहरली गेली पाहिजे कारण की ज्या वेळेला कर्णधार चांगली कामगिरी करतो ना त्याच्या अवतीभोवती सारे खेळाडू चांगली कामगिरी करत असतात आणि तेच मात्र यावेळेला सामन्याच्या माध्यमातून आणि या सनिदेव चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं पुन्हा एकदा यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड पंचांचा इशारा वाईटचा थँक्यू अंपायर अबंतर धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर मिस टाइम स्ट्रोक आहे फटका हवेत आहे फटका बसलाय आणि मात्र जेलची संधी आणि पुन्हा एकदा जीवनदान प्राप्त होतंय ऑडीला आज नशिबाची साथ लाभली आहे मोठी खेळी अपेक्षित आहे संघाला त्याची गरज सुद्धा आहे पण मात्र ज्या प्रकारे फलंदाजी एरवी करत असतो ऑडी त्या अनुषंगाने मात्र फलंदाजी होत नाहीये आज प्रत्येक दिवस हा मात्र वेगळा असतो प्रत्येक दिवस नवीन चॅलेंज असतं स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं ज्या प्रकारे परिस्थिती आहे यावेळेला मात्र शॉर्ट प्लेन डिलिव्हरी आहे अफलातून चेंडू दॅट्स अ जेन्युइन ऑफ ब्रेक डिलिव्हर बाय श्रीकांत अफलातून चेंडू अफलातून मारा पूर्णपणे कंट्रोल आहे यावेळेला मात्र पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय चेंडू आणि फळीचा संपर्क नीट होत नाहीये बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणि मात्र सर्वस्व दबाव जर पाहिला तर आता मात्र दबाव जाणवला जातोय कारण की ज्या प्रकारे धावेचा पाठलाग करायचा आहे ज्या प्रकारे धावेची गरज आहे तिथे मात्र कमी पडतायत आता पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक मिस टाइम स्ट्रोक येस बॅटची एज आहे का अंपायर येस थँक्यू विकेटचं पतन होतं या आगडीला मात्र थोडीशी आता स्थिती जर पाहिली खूप कमकुवत आहे ती म्हणजे भंडारा 11 संघाची 67 धावांचं भलं मोठं आव्हान सेट केलं गेलं होतं त्यानंतर जर पाहिलं सुरुवात चांगली राहिली नाही ऑडी तिकडे अजूनपर्यंत अवेलेबल जरूर आहे पण तो मात्र सुद्धा स्ट्रगल करतोय ज्या प्रकारे फटकेबाजी व्हायला पाहिजे होती चेंडू मिडल व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे मिडल करता आलेलं नाहीये आणि तिथे एका बाजूला जर पाहिलं किरण तो सुद्धा मात्र खराब कामगिरी करत मात्र बॅक टू डगआउट परतलाय तिकडे मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज श्रीकांतचं ज्या प्रकारे गोलंदाजी केले कामगिरी अतिशय परिपूर्ण राहिले त्याच्या माध्यमातून पूर्णपणे कंट्रोल दाखवलाय पूर्णपणे ताबा पूर्णपणे काबीज या मॅचवर या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून फलंदाजी करताना सुरुवात चांगली मिळाली होती पण त्या सुरुवातला चांगलं कन्व्हर्ट करता आलं नव्हतं पण मात्र गोलंदाजी करताना ज्या प्रकारे गोलंदाजी राहिले नाही श्रीकांतची अफलातून मात्र फटाफटा एक्झिक्यूट केला गेला चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार येतोय हा उत्तुंग षटकार कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना संतोष आता मात्र प्रहार करतोय आणि संतोष उशिराने येतोय असं म्हणायला हरकत नाहीये पुन्हा एकदा फटका अटेम्प्ट करायचा होता क्रॉस बॅटेड आणि मात्र चेंडू निर्धाव षटकारानंतर मात्र कमबॅक करतो इथे श्रीकांत आणि मात्र स्कोर कार्ड जर पाहिला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा आणि आता मात्र इथे सत्कार केला जातो ते म्हणजे सन्माननीय श्री अभिजित दी सांगळे साहेब तालुका समन्वयक वसई विधानसभा प्रदेश उपाध्यक्ष शिव वाहतूक सेना
यांचा मात्र मोलाचं सहकार्य राहिलंय आणि वेळेत वेळ काढून मात्र आज ते उपस्थित राहिले आणि त्यांचा मात्र सत्कार केला जातोय. एकंदरीत अजयजी पाटील आणि विजयजी पाटील यांच्या हस्ते विद्यमान सरपंच आहेत. अतिथी देवो भव ही भारताची संस्कृती आहे. प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि प्रत्येक खेळाडूंचा सत्कार इथे मात्र केला जातोय. एक कॅमेरा फक्त फोकस करा आणि एक कॅमेरा तिकडे लाईव्ह ठेवा. इथे मात्र सत्कार केला जातोय. शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण जर पाहिलं साहेबांचा सत्कार केला जातोय. खूप मोलाचं सहकार्य राहिलंय आणि ज्यावेळेला आपण शॉल देतो ना, ही शॉल मायेची नसते तर एक जबाबदारीची असते, एक जाण असते जबाबदारीची. ती जबाबदारी मात्र साहेबांनी दाखवली आणि प्रेम दाखवलंय आयोजकांवर आणि येणाऱ्या काळात अशा प्रकारचं सहकार्य तुमच्या मार्फत लाभत राहो हीच मात्र अपेक्षा आहे. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील आमच्या आयोजकांच्या वतीनं तुमच्या पुढील वाटचालीसाठी. याला मात्र जर पाहिलं चेंडू outside the off stump delivery आहे. वेट फॉर द अंपायर, सिग्नल पंच दर्शवत आहेत व्हाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. अबांतर धाव, या अबांतर धावाने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 24 या आकड्यावर. चौथं षटक मार्गस्थ आहे उमेशच्या माध्यमातून. आता समीकरण जर पाहिलं अजूनही 43 धाबेची गरज आहे. 43 धाबा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांचा इशारा व्हाईटचा. अतिरिक्त आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. उमेश अजूनपर्यंत टप्पा सापडला नाहीये त्याला. याला फुलटॉप चेंडू कन्वर्ट केला, चेंडूला धाडलाय लॉंग ऑन, सीमारेषा पार. हा येतोय लांब लांब लांबचा षटकार मॅक्सिमम. थँक्यू डीजे. इथे मात्र षटकार जरूर आलाय, थोडस गती प्राप्त झाले. त्यावर मात्र पुन्हा एकदा वळूया आपण. सन्मान्य श्री शैलेशजी चव्हाण यांचा मात्र सत्कार केला जातोय. साहेबांच्या समवेत आलेल्या आहेत. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान कशा प्रकारे केला जाईल याचं मात्र लक्ष दिलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. मी साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा जॉईन व्हायचंय आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं प्रत्येक अतिथींचा सन्मान इथे केला जातोय. याला मात्र फुलर लेन डिलिव्हरी होती, बॅटची थिक एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. एक धाव मात्र अर्जित केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिला तर 32 धावा. दहा चेंडू आणि 35 धावांची गरज. आता मात्र दाद मागली गेली होती. निर्धाव चेंडू. आता समीकरण मात्र लगेच बदलतंय. 9 चेंडू आणि 35 धावा. याला मात्र फटका हवेत आहे. बिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि मात्र शेवटच्या क्षणी करतायत चूक आणि लागोपाठ 3 जीवनदान इथे मात्र प्राप्त होत आहे ऑडीला. आज मात्र नशीब घेऊन आलाय शंका नाहीये. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. यस थँक्यू. वन साइड हिरो आहे म्हणण्यापेक्षा वन साइड नशीब आहे असं बोलायला हरकत नाहीये. कारण की तब्बल 3 झेल सुटले गेलेत आणि इथून जर हा सामना जिंकून आणतोय ना तर सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाहीये. आणि संधी प्राप्त झाले वारंवार. ऑडीकडे ती क्षमता आहे, त्या गुणवत्ता आहे. स्वतः विश्वास ठेवावा लागेल आणि एक्झिक्यूट करावं लागेल मैदानाच्या आत. पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा स्विंग यांना मिस पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क होत नाहीये. कमबॅक करतो या गाडीला गोलंदाज उमेश. याला मात्र फटका धाडलाय ऑन साइडच्या क्षेत्रात.
कौ कॉर्नर झोन मध्ये. दॅट्स अ ह्यूज हिट. मॅक्सिमम 6 धावा. आता समीकरण जर पाहिलं 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. 6 बॉल रिमेनिंग 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला ऑडीचं नशीब आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर जिम्मेदारी आहे गोलंदाजांवर. अगदी ज्या प्रकारे ऑडीला संधी मिळालेली आहे ना, इथून मात्र सामना जिंकवावा लागेल आपल्या संघासाठी, कारण की एवढी अपॉर्च्युनिटी भेटणं खूप महत्वाचं आहे. बॉलर्स नेम प्लीज लवकर कळवा आम्हाला. विजय येतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र दबाव सर्वस्व असणार आहे. सामना अजूनपर्यंत पूर्णपणे बॅलन्सिंग आहे, पण जर पाहायला गेलं ना, जो एंड निवडला गेलाय ना, त्यावेळेला स्ट्रोक कन्वर्ट करणं थोडं चॅलेंजिंग असणार आहे, कारण की हवेचा वेग जर पाहिला आता अपोजिट आहे. आता मात्र कॅलिबर आणि क्षमताचं पूर्णपणे प्रदर्शन करावं लागणार आहे. मात्र पहिला चेंडू बीमार येतोय आणि मात्र काय पाहायला मिळतंय, 9 + 6 7 धावा. याला म्हणतात नशीब, याला म्हणतात नशीब. काय म्हणावं, पहिला चेंडू नो बॉल आणि त्यावर मिळतोय मॅक्सिमम 6 धावा. सुरुवात चांगली झाली. काय घडतंय मैदानाच्या आत, विश्वास बसत नाहीये इथे, पण मात्र घडतंय. जद्दोजहद मैदानाची आज जारी आहे. आणि आता मात्र जर पाहायला गेलं सामना पूर्णपणे ओपन आहे. फ्री लिबर्टी आहे फलंदाजाकडे. आणि या नियमावलीप्रमाणे ज्या वेळेला फील्डचा चेंडू असतो त्यावेळेला तुम्ही फील्ड चेंज करू शकत नाही. कदाचित जर लक्ष घेतलं नसतं तर पंचांचं लक्ष होतं तिथे, कदाचित हा नो बॉल मिळाला असता, पण याला मात्र क्रॉस फटका एक्झिक्यूट केला गेला. चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउंडच्या स्वरूपात. स्क्वेअर लेग सीमारेषा पार येतोय. महत्वपूर्ण दमदार शानदार चौकार. थँक्यू डीजे. आता समीकरण जर पाहिलं 5 चेंडू आणि 14 धावेची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र कुठेतरी या सामन्यात रिटर्न आणलं गेलंय आणि निर्णायक होता तो 9 चेंडू आणि 9 वर आलेला तो षटकार. पूर्णपणे नशीब. आज जर पाहिलं भंडारी 11 मात्र वाटते पॅकेज मध्ये घेऊन आला की काय. पाच चेंडू 14 धावेची गरज. दबाव आता मात्र गोलंदाज विजयवर. संतोष मात्र धुवा उडवलाय अजूनपर्यंत. पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक आहे. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिळतोय नशिबाचा चौकार. काय म्हणावं, नक्की मला विचारावं लागेल या आघाडीला, भंडारी 11 ला कुठला पॅकेज आणलाय नशिबाचा तुम्ही. कारण की ज्या प्रकारे नशीब साथ येतं, एका बाजूला जर पाहिलं 9 वर आला तो षटकार, त्यानंतर ऑडीचं 3 देल सुटणं, त्यानंतर हा चौकार, म्हणजेच पूर्णपणे आज नशीब किती महत्वाचं असतं कर्मापेक्षा हे मात्र दाखवून दिलंय.
आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. समीकरण होतं 6 चेंडू 25 आणि आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. फटका हवेत आहे पण मात्र हवेच्या विरुद्ध स्ट्रोक खेळला गेलाय. दॅट्स अ मॅग्निफिसंट टेकन बाय अ फिल्डर ओव्हर देअर. काय कॅच आहे. कॅच आहे की मॅच आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अफलातून झेल आणि इम्पॉर्टंट झेल आणि क्रुशियल झेल ज्या टायमाला आलाय. थँक्यू. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचंय. अफलातून झेल टिपलाय त्या खेळाडूंना. निर्णायक झेल होता. इम्पॉर्टंट झेल होता हा. तो मात्र टिपलाय सचिन तिथं. काय झेल टिकलाय. तब्बल 10 ते 12 बॉलांचा रनअप पाहायला मिळालाय आणि मात्र जर तब्बल त्यांनी जर पाहिलं लॉंग ऑन वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जी ट्रॅव्हल केलाय आणि झेल टिपलाय अफलातून. न्यू बॅटर मैदानाच्या आत. यस बॅटर्स नेम प्लीज. बाबू जातोय मैदानाच्या आत. अली. तीन बॉल 10. 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. आणि मात्र स्लोअर वन डिलिव्हरी होती. इन्व्हिटेशन केलं गेलं होता पण मात्र चेंडूचा वेग जर पाहिला स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू होता त्यामुळे हा फटका जर पाहिला मिस हिट होतोय आणि आता मात्र समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. ऑडी नशीब घेऊन आलाय. नशीब साथ देतय पण या घडीला नशीब साथ देईल का. या घडीला मात्र स्विंग अँड अ मिस. चेंडू आणि फळीचा कुठला संपर्क पाहायला मिळत नाहीये. अफलातून चेंडू. अफलातून कमबॅक आणि मॅच कुठे फिरलंय. जेव्हा तो झेल कन्वर्ट झाला ना तिकडनं मॅच फिरलंय. पूर्ण समीकरणच बदललंय. कंपल्सरी चेसचा नियम आहे स्पर्धेचा. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना नैतिक 11 या मध्ये शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. फटका एक्झिक्यूट केला आणि मात्र झेल टिपला जातोय आणि मात्र काही अंशी असू ना जीव धोक्यात होता पण मात्र एक विजय प्राप्त केलाय तो म्हणजेच नैतिक 11 बोरीवली या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड टफ लक. येतात का? हा चालेल. विचारते नाही तर किती लागणार